आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। पलूस येथे यात्रेनिमित्त संत तुकाराम महाराज गाथा पारायण व नाम सप्ताह सोहळ्यास 18 एप्रिल पासून प्रारंभ। पलूस येथे धोंडीराज महाराज यात्रा उत्सवाच्या निमित्ताने भक्तिमय वातावरणात जगद्गुरू संत तुकाराम महाराज कृत गाथा पारायण व नाम सप्ताह सकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। मंगळवार दिनांक 14 एप्रिल पासून यात्रा सुरू होत असून शनिवार दिनांक 18 एप्रिल ते शनिवार दिनांक 25 एप्रिल या कालावधीत हा सप्ताह सोहळा उत्साहात पार पडणार आहे। या सोहळ्याचे आयोजन धोंडीराज महाराज समाधी मंदिर सेवाधारी व्यवस्थापक कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामस्थ व वारकरी संप्रदायाच्या वतीने करण्यात आला आहे। आठवडाभर चालणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमामुळे परिसरात आध्यात्मिक व भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। सोहळ्याचे व्यासपीठ संचालन हरिभक्त परायण संगीता हरिभाऊ सोमोशी करणार असून सहव्यवस्थापनाची जबाबदारी हरिभक्त परायण सौ वैशाली संजय कोळी बहादरवाडी सांभाळणार आहेत। दररोज पहाटे 5 ते 6 या वेळेत अभिषेक, सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत गाथा वाचन, त्यानंतर भोजन व विश्रांती, तसेच महिला भजन, हरिपाठ, कीर्तन व संत पंगत असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। सायंकाळी 6 ते 8 या वेळेत नाम संकीर्तनाचा कार्यक्रम होणार असून यामध्ये धनंजय महाराज दीक्षित, संस्थान शिंदे, योगेश जाधव, सुरेश नाझरे, सर्जेराव शिंदे, सतीश मोहोळकर व पांडुरंग कासार यांची कीर्तने सादर होणार आहेत। पारायणासाठी आवश्यक ग्रंथ नसलेल्या भाविकांना ग्रंथ उपलब्ध करून देण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणून शुक्रवारी दिनांक 24 एप्रिल रोजी दुपारी भव्य रथोत्सव व ग्रंथदिंडी आयोजित करण्यात आली आहे। तसेच शनिवार दिनांक 25 एप्रिल रोजी काल्याचे कीर्तन, श्री समाधी सोहळा, पुष्पवृष्टी आणि गाथा पारायणाची सांगता करण्यात येणार आहे। या धार्मिक कार्यक्रमात सद्गुरू हरिपाठ मंडळ, समाधी मंदिर परिसरातील भाविक, विठ्ठल मंदिर वारकरी संप्रदाय तसेच विठ्ठल भजनी मंडळ सांडगेवाडी यांचा सक्रिय सहभाग लाभणार आहे। या सोहळ्याचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन धोंडीराज महाराज समाधी मंदिराचे व्यवस्थापक कुमार पाटील यांनी केले आहे।